Hello, good morning students. Now, in the last lecture, we have taken the 4 rules related to trigonometry. With the rules are sin A plus B is equals to sin A cos B plus cos A multiplied with sin B. One more we have taken, sin A minus B is equals to sin A cos B minus cos A multiplied with sin B. The next we have discussed, cos A plus B is equals to cos A cos B minus sin A multiplied with sin B. Finally, we have written cos A minus B as equals to cos A multiplied with cos B added with sin A multiplied with sin of B. Using these 4 results, you have written tan A plus B is equals to tan A plus tan B divided by 1 minus product tan A multiplied with tan B. One more result we have written regarding the tan A minus B as a tan A minus B is equals to tan A minus tan B upon 1 plus product tan A tan B. आणि आपण हे दोन्ही रिझल्ट्स प्रूव्ह पण केले होते मुलांनो काल. आता यानंतरचा तिसरा रिझल्ट आपण बघायचा तो म्हणजे असा की लास्ट लेक्चरला असं सांगितलं की साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बी हे दोन महत्त्वाचे आणि या दोन रिझल्ट्सवरून हे पुढचे दोन रिझल्ट्स आलेत. कुठले? साइन ए मायनस बी आणि कॉस ए मायनस बी. आणि या चौघांचा वापर करून टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी डिराईव्ह होतो. आता यासाठी ऑलरेडी आपण असं शिकलो किंवा ऑलरेडी आपण असं डिस्कस केलं होतं. कुणासाठी? दिस विल बी 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2. आणि मी तुम्हाला होमवर्क असा दिला होता की फॉर अँगल पाय बाय 2 मायनस थीटा, फॉर अँगल पाय मायनस थीटा, for angle 3 pi by 2 minus theta and 2 pi minus theta, use A minus B result related to sine and cos to find out sine pi by 2 minus theta, sine pi minus theta, sine 3 pi by 2 minus theta, sine 2 pi minus theta. Already with the same result, cos A minus B, with A replaced with pi by 2, pi, 3 pi by 2, 2 pi in turn, letting that B as theta, you should find out the next results. Since theta is acute, pi by 2 minus theta will definitely lie in first quadrant. Pi minus theta will lie in second quadrant. 3 pi by 2 minus theta will lie in third quadrant. And in the fourth quadrant, obviously, it will be 2 pi minus theta. Already we all are familiar with one more result as, in the first quadrant, all the trigonometric ratios are positive. Only sine ratio is positive, only tan ratio is positive, only cosine ratio is positive with respect to second, third and fourth quadrant. Shall I write down all STC are positive. आणि हा सगळा भाग आपण बघितलाय, ह्या सगळ्याला आपण फॅमिलियर आहोत. आणखी पुढे असं तुम्हाला सांगितलं होतं की जसं पाय मायनस थीटा आहे अगदी तसंच पाय बाय 2 मायनस थीटा, 3 पाय बाय 2 मायनस थीटा, 2 पाय मायनस थीटा ऑलरेडी सोडवलं आहे. तसंच पाय प्लस पाय बाय 2 प्लस थीटा, पाय प्लस थीटा, 3 पाय बाय 2 प्लस थीटा अँड 2 पाय प्लस थीटा हे सगळे रिझल्ट्स वापरा ए प्लस बी विथ साइन अँड कोसाइन रूल. साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बीशी रिलेटेड हे सगळे ए रिप्लेस्ड विथ पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 2 पाय अँड बी रिप्लेस्ड विथ थीटा. यू विल गेट साइन पाय बाय 2 प्लस थीटा, साइन पाय प्लस थीटा. सिमिलरली कॉस पाय बाय 2 प्लस थीटा, cos pi plus theta and so on.
आता या केसमध्ये जसं ए मायनस बी इकडे दाखवलं तसं ए प्लस बी साठी पण आपल्याला दाखवता येईल ना. तसं ए प्लस बी साठी ते सगळे अँगल्स कुठे कुठे येणार आहे तो. फॉर दॅट ए प्लस बी डेफिनेटली we can say that this pi by 2 plus theta means pi by 2 plus theta will be definitely in which quadrant? This will be pi by 2 plus theta. तसंच हा कुठला येणार आहे सांगा रे. इथे 0 बरोबरच 2 पाय होणार आहेत आणि एक रोटेशन पूर्ण झालं की ऑब्वियसली हाऊ मच यू हॅव गॉट. इट इज 2 पाय रेडियन्स मीन्स इट इज 360 डिग्रीज. नाउ 2 पाय plus theta definitely lie in first quadrant. Similarly हा येणार आहे पाय बाय 2, हा येणार आहे पाय, म्हणजे पाय प्लस थीटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. इथे किती येणार आहे 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 प्लस थीटा विल लाई इन विच क्वाड्रंट. 3 पाय बाय 2 प्लस थीटा विल लाई इन फोर्थ क्वाड्रंट. हे सगळं बेसिक्स जर क्लिअर असेल तर आपल्याला आणखी चांगली गणितं सोडवता येतील. आता हे सगळं वापरून झालं की मी तुम्हाला असं सांगितलं होतं की डू इट ॲज अ होमवर्क अँड अप्लाय दीज रिझल्ट्स. आणि हे रिझल्ट्स अप्लाय करून हे जर फॉर्म्युले लिहिलेत तर ॲटोमॅटिकली ह्या फॉर्म्युल्याची पण प्रॅक्टिस होईल आणि आपल्याला कन्सेप्ट पण क्लिअर होईल. याचा अर्थ असा की इन द फर्स्ट क्वाड्रंट पाय बाय 2 मायनस थीटा पण येणार आहे आणि 2 पाय प्लस थीटा नाही, हे 2 पाय प्लस थीटा येणार आहे. हे जर रिलेशन आपण एकमेकात एस्टॅब्लिश केलं, असं जर अभ्यास केला तर आपल्याला बेसिक्स क्लिअर व्हायला मदत होते. आता यानंतर या 4 रिझल्ट्सचा वापर करून आणखी 4 फॉर्म्युले डिराईव्ह केलेत. आता हे आणखी 4 फॉर्म्युले कुठले. तर ट्रिग्नॉमेट्रीला एक लक्षात घ्यायचं की जेवढा भाग तुम्ही अभ्यासाल, अधिकाधिक सराव कराल, तेवढे तुमचे कन्सेप्ट आणखी क्लिअर होत जाणार आहेत. या चौघांचा वापर करून आणखी पुढचे 4 रिझल्ट्स लिहितोय बघा बरं का रे. इफ यू लुक ॲट द फर्स्ट वन अँड सेकंड वन, इफ आय ॲड फर्स्ट अँड सेकंड व्हॉट हॅपन्स. या पहिल्या दोघांची जर मी बेरीज करायचं ठरवलं तर काय होईल बघा. एक रिझल्ट मी सोडवून दाखवतो, इथे डिटेल लिहितो आणि मग पुढचं तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. मी असं म्हटलं की वी आर गोइंग टू ॲड फर्स्ट अँड सेकंड. वी आर गोइंग टू ॲड फर्स्ट अँड सेकंड. इट मीन्स we are going to add these two. Add these two, it means let me write down the result. Let me write down the element. What the elements are? Look at this. Sin A plus B is equals to sin A cos B plus cos A multiplied with sin B. आता sin A minus B पहा. What is sin A minus B? Sin A minus B is sin A cos B minus cos A multiplied with sin B. आपण काय करणार आहोत, या दोघांची ॲडिशन करणार आहोत. वी आर गोइंग टू ॲड दीज टू. When we add these two, obviously that cos A sin B will get cancelled and the term to the left will be sin A plus B added with sin A minus B. What about term to the right side? It is sin A cos B added in sin A cos B. It is 2 times sin A multiplied with cos of B. Okay, once you get this, obviously the next follows. जशी या दोघांची बेरीज केली तशीच या दोघांची वजाबाकी केली तर काय होईल रे. जर या दोघांची वजाबाकी केली तर डेफिनेटली इथे निगेटिव्ह साईन येईल, इथे निगेटिव्ह येईल, हे प्लस होईल अँड दीज 2 टर्म्स विल गेट कॅन्सल्ड अँड देन यू विल फाइंड द लेफ्ट साइड विल बी साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. व्हॉट अबाउट टर्म टू द राईट साइड. या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्यात आणि cos A sin B added with cos A sin B
definitely it will. When you add the first and second, you will get first result. When we subtract first and second, you will get the second result. When we add and subtract third and fourth, you will get the next result, as 2 cos A cos B is equated to cos A plus B plus cos A minus B. And when we subtract third and fourth, definitely the term occurs will be this one. This term will get cancelled. And when we subtract these two, definitely the negative sign will get attached. It will be minus sin A sin B, minus sin A sin B. It will be minus 2 sin A sin B. Cos A plus B minus cos A minus B will get obtained. आता बघा मुलांनो कशी गंमत आहे. हे 4 रिझल्ट्स होते. या 4 वरून हे 2 रिझल्ट्स प्रूव्ह केले. हे 2 रिझल्ट्स, हे 4 रिझल्ट्स, 6 रिझल्ट्स झाले. या चौघावरून हे आणखी 4 रिझल्ट्स प्रूव्ह केले. मीन्स 4 + 4 8 + 2 10. इन ऑल 10 रिझल्ट्स यू हॅव डन. आणि हे जे 10 रिझल्ट्स होते यापैकी महत्त्वाचे कुठले होते? फर्स्ट अँड थर्ड, दॅट इज साइन A प्लस बी आणि कॉस A प्लस बी. या दोघावरून हे आणखी 2 डिफाईन झाले, म्हणजे हे 4 डिफाईन झाले. या चौघावरून हे 2 डिफाईन झाले आणि या चौघावरून हे आणखी 4 डिफाईन झाले. देअरफॉर इन ऑल नाव ॲट दिस स्टेज वी हॅव गॉट 10 रिझल्ट्स. हे जे 10 रिझल्ट्स आहेत, हे 10 रिझल्ट्स बेसिक 2 रूल्सवरून डिफाईन झालेत. कुठल्या? साइन A प्लस बी आणि कॉस A प्लस बी. ओके, आता या सगळ्यामध्ये याच्या नंतरचे फॉर्म्युले कुठले पहा. आता या चौघांवरून आणखी 4 रिझल्ट्स प्रूव्ह करायचे आहेत. सांगतो कुठले तेही. लुक ॲट द टर्म टू द राईट साईड. इट इज साइन A प्लस बी, साइन A मायनस बी ॲडेड अँड सबट्रॅक्टेड फ्रॉम. तसंच एकदा कॉस A प्लस बी आणि कॉस A मायनस बीची ॲडिशन घेतली आहे आणि एकदा सबट्रॅक्शन घेतली आहे. इफ आय कॉल दिस A प्लस बी ॲज इक्वल टू C अँड A मायनस बी ॲज इक्वल्स टू D, इट डेफिनेटली सेज A प्लस बी इज इक्वल टू C म्हणा आणि A मायनस बीला D म्हणा. सो दॅट इट विल बी A plus B, A minus B, when added B will get cancelled. A plus A 2A, it will gives you A is equals to C plus D upon 2 and B is equals to C minus D upon 2. कसा? या दोघांची जशी बेरीज केली तशी वजाबाकी करा. A plus B is equal to C. Minus of A minus B means it is minus A plus B is equal to minus D, which means A will get cancelled. B plus B 2B, C minus D, which will gives you B is equals to C minus D. Okay. आता राईट साइड एक्सप्रेस करत चला. इट विल गिव्स यू साइन C प्लस साइन D, साइन C मायनस साइन D, कॉस C प्लस कॉस D अँड फायनली कॉस C मायनस कॉस D. या सगळ्यामध्ये एक लक्षात ठेवायचं सूत्र असं सांगेन की व्हेनेवर यू थिंक साइन ॲडिशन, ऑलवेज रिमेंबर साइन कॉस. म्हणजे ज्या ज्या वेळेला साइन ॲडिशन येईल त्या त्या वेळेला साइन कॉस असा क्रम लक्षात ठेवा. रूल नाही, लक्षात ठेवण्यासाठी एक क्लू आहे. एक काहीतरी आपल्याकडे क्लू असला की आपल्याला काही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात राहतात, म्हणूनचा हा पार्ट आहे. साइन C प्लस साइन D मीन्स A प्लस B इज रिप्लेस्ड विथ C and A minus B will be replaced with D. So that sin C plus sin D will be, wherever A occurs, it will be replaced with C plus D upon 2, and whenever B occurs, it will be replaced with C minus D upon 2. So that it will be 2 times sin A replace कितनी करायचं रे? C plus D upon 2. And what that replacement for B? C minus D upon 2. Sin C plus sin D is equal to 2 times sin C plus D upon 2 multiplied with cos C minus D upon 2. म्हणून लक्षात ठेवायला सांगितलं साइन ॲडिशन साइन कॉस, साइन ॲडिशन साइन कॉस. ऑब्वियसली विल गेट द नेक्स्ट रिझल्ट ॲज, अगदी उलट करा तेच येतं पहा. साइन C मायनस साइन D इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस साइन. इट विल बी 2 टाइम्स कॉस C प्लस D अपॉन 2 मल्टिप्लाइड विथ साइन C मायनस D अपॉन 2. आणि हे पुढचे दोन्ही रिझल्ट याच्यावरून तुम्ही लिहा. म्हणजे 4 आणि 2 6 आणि 4 10 आणि 4. आता इथे आपल्याकडे किती रिझल्ट्स प्रूव्ह झाले? 14 रिझल्ट्स इन ऑल वी हॅव गॉट.
हे 14 रिझल्ट्स आपण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, एक दिवसाआड तर नक्की लिहा, जोपर्यंत आपल्याला परफेक्शन येत नाही तोपर्यंत, आणि मग ते रिलेट करा. एकदा फळा पूर्ण बघून घ्या आणि मग पुढचा भाग बघू. आणि हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते एकाखाली एक लिहून काढा आणि एक स्वतंत्र पान तयार करा आणि रोज आठवड्यातून 3दा 4दा तरी हे लिखाण करण्याचा सराव ठेवा. साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस ऑर मायनस बी, पुढे हे 4 आणि मग हे 4, असे एकाखाली एक लिहून काढा. एक छान पान तयार होईल आणि ते सतत आपल्याजवळ ठेवा. आता जे सांगणार आहे ते साइन कर्व बाबत सांगणार आहे. बघा काय सांगतोय. हे पुसून टाकतो आता. पहा, x axis, y axis, origin. Obviously, this particular quadrant is related with 2 pi plus theta. Okay. And what about this quadrant? It is 2 pi minus theta. Just forget about 2 pi minus theta. Just concentrate on 2 pi plus theta. Now what happens if I take sine 2 pi plus theta? Sine 2 pi plus theta फॉर्म्युला सोडवण्यासाठी कुठला उपयोगी आहे? sin a plus b चा. What is sin a plus b? इथे लिहितो. sin a plus b is a sin a cos b plus cos a multiplied with sin b. Now wherever a occurs, it will be replaced with 2 pi and b replaced with theta, so that it will be sin 2 pi multiplied by cos theta plus cos 2 pi multiplied with sin theta. We all are familiar with sin 2 pi is always equals to 0 and cos 2 pi always equals to 1. So that this results to, this term will get vanished. 1 into sin theta, it comes out to be equal to sin theta. It means now shall I say that sin 2 pi plus theta is equals to definitely sin theta. Look at this. It is the most important statement we have taken. And then we say that sine function is periodic function of period 2 pi. याचा अर्थ पहा. What I have written? Sine function is a periodic function of period 2 pi. आता हे periodic function कसं तेही सांगतो पहा.
I have drawn a curve related to sine function and the graph will progresses somewhat like this. As a sine 0 is equals to 0, sine pi by 2 is equal, sine pi is equal to 0, sine 2 pi is equals to 0, sine pi by 2 is equal to 1, sine 3 pi by 2 is equal to minus 1. Means the nature of the curve will be in this form. It goes on increasing, it reaches to plus 1, it again goes on decreasing, it reaches to sine pi at 0, again it moves to minus 1 and then it turns to 2 pi at 0. This will be the sine function curve. 2 पायच्या पुढे ज्या वेळेला मी किमती घेईन त्यावेळेला तोच ग्राफ या फॉर्मॅटप्रमाणे पुढे येत जाणार आहे. म्हणजे इथे जेवढा ग्राफ आहे तेवढाच ग्राफ पुन्हा इकडे कॉपी पेस्ट होत जाणार आहे. Therefore, we have said that sine function is periodic function of period 2 pi. जसं हे पाहिलं तसंच फॉर एक्झरसाइज or for homework you do it with cosine function. Find out cos 2 pi plus theta. Definitely it comes out to be equals to cos theta and then you say that cosine function is periodic function of period 2 pi. cosine function पण हे याच फॉर्मॅटला जाणार आहे. सुरुवात फक्त इथून होईल प्लस 1 पासून बिकॉज cos 0 is equals to plus 1 and then the graph will be somewhat like this. आणि असाच पुढे तो कॉपी पेस्ट होत जाणार आहे. फक्त होमवर्कसाठी तुम्हाला दाखवलं, यू डू इट बाय युअर सेल्फ, डेफिनेटली यू विल गेट सम आन्सर. आता इथे होतं असं की क्युरिओसिटी म्हणून साइन 2 पाय प्लस थीटा जसं सोडवलं, कॉस 2 पाय प्लस थीटा जसं सोडवणार तसं साइन पाय प्लस थीटाची किंमत सोडवून पहा. वेदर इट कम्स आउट टू बी इक्वल टू साइन थीटा हे चेक करा. तसंच साइन पाय बाय 2 प्लस थीटा चेक करा. कॉस पाय प्लस थीटा चेक करा. कॉस पाय मायनस थीटा पण चेक करा. आणि मग या सगळ्याची किमती जर साइन पाय प्लस थीटा साइन थीटाच येत असेल तर म्हणा ते फंक्शन पिरियडिक फंक्शन पिरियड पायचं आहे. पण तसं होणार नाही. साइन 2 पाय प्लस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. देअरफॉर वी हॅव सेड दॅट साइन फंक्शन इज पिरियडिक फंक्शन ऑफ पिरियड 2 पाय. उद्या याच्या पुढचा भाग आपण बघू. आज थांबूयात. उद्या सेम लिंकला जॉईन व्हा, सेम टाईमला